शक्ती कायद्यावरून वडेट्टीवारांनी सरकारवर हल्लाबोल केला। सरकार विधेयक मागे घेणार असेल तर ते चुकीचं आहे असं वडेट्टीवारांचं म्हणणं आहे। महिला सुरक्षेबाबत सरकार गंभीर नसल्याचा टोला वडेट्टीवारांनी लगावलाय। विधेयक मागे घेणं म्हणजे जनतेचा अवमान आहे असं विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी वडेट्टीवारांबरोबर केलेली ही बातचीत पाहूया। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार जे आपल्यासोबत आहे। खरं तर पुण्यात झालेली अत्याचाराची घटना अतिशय संतापजनक, संपूर्ण राज्यात संताप व्यक्त करण्यात येतोय आणि आत्ता पण थोड्यापूर्वी ट्विट पण केलं होतं। जो विधेयक आणायचं होतं शक्ती विधेयक, त्याला घेऊन काय मागणी आहे आपली? नाही, शक्ती विधेयक आम्ही मंजूर केलेला होता दोन्ही सभागृहामध्ये आणि तो कायद्यामध्ये फार चांगल्या तरतुदी केल्या होत्या की आरोपीची हिंमतच झाली नाही पाहिजे कुठल्या महिलेकडे वाकड्या नजरेनं बघायची, कुठल्या महिलांचं शोषण करायची, अत्याचार करायची हिंमत होता कामा नये, अशा प्रकारचा कडक कायदा आम्ही केला होता। तो कायदा मंजूर करून दोन्ही सभागृहाने आम्ही राष्ट्रपतींच्याकडे पाठवला, केंद्र सरकारकडून राष्ट्रपतींच्याकडे। राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरीच केली नाही। कदाचित होऊ शकतं की तो कायदा विरोधी सत्ताधाऱ्यांनी, विरोधी पक्षांनी पाठवल्यामुळं, त्यांचं सरकार असल्यामुळे या सत्ताधाऱ्यांनी त्याला विरोध केला असेल किंवा स्वाक्षरी त्यामुळे होऊ शकली नसेल। परंतु आता ते विधेयक परत पाठवलं गेलं, मागवलं गेलं। ह्या महाराष्ट्रातील जनतेचा अवमान आहे, महाराष्ट्रातील सरकारचं अपयश असं मी मानतो। आल्यानंतर त्या ठिकाणी लॉ अँड ज्युडिशरीनी त्या विधेयकासंदर्भात ते विधेयक मागे घ्यावे अशी भूमिका मांडली। आता हे विधेयक मागे घेण्यासाठी जर सरकार पुढे येईल म्हणजे त्यांना राज्यात शक्ती कायदा लागू करायचा नाही, ही भूमिका त्या सरकारची स्पष्ट आहे। महिलांच्या शोषणाविरुद्ध या सरकारला काही देणं घेणं नाही, महिलांच्या अत्याचाराविरुद्ध या सरकारची भूमिका स्पष्ट नाही। हे प्रकार रोजचेच आहेत असे त्यांचे आमदार आणि मंत्री म्हणतायत, याला ती पुष्टी देत आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।